पिस्टलसह युवक अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मिरजेत धडक कारवाई। सांगली जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज शहरात धडक कारवाई करत विनापरवाना देशी बनावटीचे गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या युवकाला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फिरोज सलीम शेख, वय वर्ष 19, राहणार बिस्मिल्ला कॉलनी, म्हैसाळ रोड, मिरज असे आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, आमिर सिद्ध खोत, बाबासाहेब माने, बसवराज शिरगुप्पी, इम्रान मुल्ला, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते आणि सोमनाथ पतंगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाली की मिरज म्हैसाळ रोडवरील टोल नाक्याजवळ एक इसम पिस्टलसह फिरत आहे। त्यानुसार पथकाने सापळा रचून निगराणी केली असता संशयास्पद इसम आढळला। त्याला शिताफीने ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव फिरोज सलीम शेख असे सांगितले। त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळाली। परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले। पोलिसांनी सदर शस्त्र आणि काडतुसे पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। गुन्हा नोंद गुन्हा रजिस्टर नंबर 406/2025 कलम 325 भारतीय शस्त्र अधिनियम। जप्त मुद्देमाल देशी बनावटीचे गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे। एकूण किंमत ₹50,500। सदर आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत। अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले।